माळकावटा येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न। दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकावटा येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या नूतन शाखेचे उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संपन्न झाले। या उद्घाटन समारंभास प्रहारचे सोलापूर शहर व दक्षिण विधानसभेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी, संपर्क प्रमुख जमीर शेख, शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या नूतन शाखेचे अध्यक्ष गुरुसिद्धपाल लोहार, उपाध्यक्ष हनुमंत तोडकरे, सचिव प्रकाश काळे, सहसचिव चंद्रकांत कोठे, खजिनदार लक्ष्मण बगले, कार्याध्यक्ष सोनू दुपारगडे यांच्यासह इतर नूतन सभासदांना नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। जनशक्ती पक्षाचा अपना भिडू अपना भिडू जय जवान जय किसान जय जवान जय किसान। पैगंबर में वीडियो करो। प्रहार जनशक्ती पक्षाचा जय जवान जय किसान। प्रथमतः पंचाक्षरी स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो। आता भरपूर जणांनी काय काय बोललं, मला काय बोलायला ठेवलेलं नाहीये। काय पूर्ण ग्रामपंचायती तिथं आली आहे म्हटल्यावर आपण म्हणजे काय बोलायचं काय असा विषय। तरी उपस्थित असलेले सर्व पक्षीय जे कोणी असतील, आपल्या व्यासपीठावर आज 3 माजी ग्रामपंचायत उपसरपंच, सरपंच जे कोणी असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, राज त्यांनी प्रहारची वाहवा केली, बच्चूभाऊंची वाहवा केली, याच्यातच आम्ही जिंकलो। साहेब, माझा विषय असा आहे, मी पेपरमध्ये नाव आलं नाही, चॅनलला नाव आलं नाही, माझी बातमी लागली, मी कधी विचार करत नसतो। कामामुळे मोठं होणं मला फार आवडतं, कारण मी पहिल्यांदा जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, अपंगांचे जे एखादे तुम्हाला सांगतो, मला रोज 10-15 फोन येतात। 11 वाजता उठलं की फोन चालू होता, 11 वाजेपर्यंत मी फोन बंदच ठेवतो, कारण फोन आल्यानंतर परत 4-5 वाजेपर्यंत मला जेवणाचा टायमिंग सुद्धा कळत नाही। अक्षरशः मी कुठला जात धर्म मानत नाही, कुठला पक्ष मानत नाही, काही नाही। माझं काम एक माणुसकी, समोर आलेला हा माणूस आहे, माणसाने माणसासारखे जगावं, माणसाने माणसासारखंच वागावं आणि माणसाने माणसाचीच कामं करावं, त्याला खरं माणूस म्हणतात। स्वतःसाठी जगणं हा म्हणजे जनावर सुद्धा स्वतःसाठी जगत असतं, खातं पितं, पाणी पितं, निघून जातं, पण आपण जनसामान्यांसाठी जगणं हे फार महत्वाचं आहे। ते माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं, बच्चूभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून मी लोकांचे कामं करणार, हे तुम्हाला मी आज माळकावटे येथे आश्वासन देतो की कुठल्याही सामान्य माणसांची कामं अडणार नाहीत। कुठला अधिकारी असेल, ग्रामसेवक असेल, तुमचा तलाठी असेल, सर्कल असेल, तहसीलदार असेल, मी कुणाचीही भिडभाड ठेवत नाही। आजपर्यंत यामुळेच माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, 15 दिवस जेलमध्ये सुद्धा बसलेलो आहे, 1 महिना जेलमध्ये बसलेला आहे जनसामान्यांच्या कामासाठी। जर एखाद्या अधिकाऱ्याने सामान्य लोकांबरोबर आमची लढाई कधीच नाही, शेतकऱ्यांचं काम आणलं, जनसामान्यांचं काम आणलं, गरिबांचं, कामगारांचं काम आणलं की तिथे प्रहार हातोडा मारलंच म्हणून समजा, मग कुठलाही अधिकारी असू दे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।